अध्ययन ज्ञान करण्याचा अभ्यास असल्यामुळे या संसाराचं वर्णन वृक्षाच्या रूपकाने करतात. त्या वृक्षाचं वर्णन ऊर्ध्वमूलमूलः शाखमशतम् असं 2 श्लोकामध्ये अध्यारोप करतात. आणि पुढे बरं का नरूपमस्य ततोपलभ्यते अपवाद करतात. बरं का पुढे हा संसाररूपी वृक्ष नष्ट झाल्यानंतर तत्त्वज्ञान सांगतात. बरं का नरूपमस्य ततोपलभ्यते अश्वत्थमेनं सुविरूढमूलासनं तेवी संसारमुळा या ज्ञानाची खड. म्हणून शित्वा म्हणजे संसार मग स्वरूप आहे. तत्पदं तत्परिमार्गित तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्येत. इदंतेशी वाळले मी परे विनटारले. मला पाहण्याकरता जे कोणी निघतात बरं का होळ घेत असतात. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनुष्य. मग तिथे गेल्यानंतर तिचे समरस होतात. म्हणजे तुझ्या स्वरूपाला प्राप्त होतात ते तुझ्याहून भिन्न आहे का? बरं भिन्नही म्हणता येत नाही आणि काय म्हणता येत नाही, अभिन्नही म्हणता येत नाही. मलाच ते काय होतात ते प्राप्त होतात. मग त्या प्राप्त झालेल्या पुरुषाची लक्षणे निर्माण मोह अध्यात्मनित्याभिनिवृत्त कामा दनबरी विमुक्ता सुख न तद्भास येते. त्या स्थानाचं आहे का नाही गतीर भरता प्रभू म्हणजे आपले निर्माण मोह अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा दनबैर्विमुक्ता सुख दुःख गच्छन्ति मूढा पद. गच्छन्ति मूढा म्हणजे पदाला प्राप्त होतात. ते पद कसं आहे न तद्भास येते. म्हणून तसंच चंद्र सूर्य वगैरे कोणी त्याचं प्रकाशन करू शकत न तद्भास येते. सूर्य न शशांक म्हणा. सूर्य सर्वांचं प्रकाशन करतो की नाही. आता दिवस कोणामुळे आहे का नाही. रात्र दिवस आपण कोणामुळे सूर्य उगवला म्हणजे आपण काय म्हणतो चंद्रामुळे होत असतो का. आकाशातला चंद्र मध्याच्या ठिकाणी असणारी प्रकाश कोणाचा. सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश फरक आहे का नाही. एक प्रकाश कसा आहे शीतल आहे. एक प्रसाद दाहक आहे. दोन्ही प्रकाश आहे चंद्र आणि सूर्य. मयाच्या ठिकाणी असणारा जो प्रकाश आहे तो आहे मुळात कोणाचा आहे न तद्भास येते. मग सूर्य आणि चंद्र हे त्याचं प्रकाशन करू शकत नाही. न तद्भास येतो सूर्यो न शशांको न भावका. शांको न भाव. शांक म्हणजे सूर्य चंद्र. पावक म्हणजे यद्गत्वा निवर्तन्ते तद्धा आहे काय. न तद्भास येते सूर्यो न शशांको न भावका यद्गत्वा निवर्तन्ते. या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा जन्ममरण संपलं. जन्ममरणातून काय होतं तो यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम. मग ते धाम कसं आहे त्या स्वरूपाचं वर्णनाचं आहे चाललेलं आहे बा 6वा श्लोक नाही का. दीपाची माळिका चंद्रानं जे उजळी. हे काय बरं अंश माळी हे त्याने घेऊन टाकले. रवी दीप हिरा दावी ते देख नाही बरं का. पूर्वीच्या काळामध्ये मशाल असायची. काय असायची
अजूनही आहे काही काही ठिकाणी असे मसालाचं आहे. मग त्या मसाला तेल टाकायचं म्हणजे मग ते काय करते, त्याला दीपाची मसाला. का चंद्रहानाच्या वेळी चंद्र रात्रीच्या प्रकारे, आता काल पौर्णिमा होती ना, अमावस्या वेळी पौर्णिमा. अमावस्याला काय असं हा प्रकाश असो का, प्रकाश असेल तर नाही, प्रकाश असेल तर अमावस्या कशी, आणि अमावस्या असेल तर अमावस्या दिवशी काय असे गडद अंधार आहे, आणि पौर्णिमेला सूर्यप्रकाश आणि मग चंद्राचा प्रकाश असला म्हणजे त्याला तुम्ही दिवस म्हणता का, मग रात्रच घे. मग त्याच्या ठिकाणी असणारा जो हा चंद्रहानाच्या वेळी चंद्र आहे ना, रात्रीच्या प्रकाशामध्ये चंद्राच्या प्रकाशामध्ये हे सगळे प्राणीमात्र काय करतात, काम करतात. त्याच्यामुळे पण वनस्पती जगते. कोणाच्या वेळे चंद्राच्या. आणि दिवसभर तापलेलं असले सुकून झालं. दोन केले, रात्री प्रकाश देणारा चंद्रमा आणि दिवसा प्रकाश देणारा. आणि भाज्या बिज्या तयार करणारा कोण, अरे अग्नी आहे ना, प्रकाश आहे. असं काय करतो, त्याच्या प्रकाशामध्ये काय, रात्री अंधार असला अमावस्येच्या रात्री तर कशाचा प्रकाश करता, विजेचा काय पेटवतात ना, असं त्याच्यामुळे प्रकाश पडतो. ते एक एक वर्णन केलेलं आहे. म्हणून त्याचं प्रकाशन कोणी करू शकत. अगव्याची दिसणे जगाचे काना देख नाही, आणि विश्वभासत असे जेणे त्याच्या याच्यामध्ये आगव्याची देखणे काना देखणे, जे काही तुम्हाला भावभाव याचं जे प्रकाशन होतं, अभाव आहे कशामुळे कळतो. हे बाई एका पोराला सांगितलं, म्हटलं जा घट घेऊन ये, तुम्हाला बरं का म्हणलं, त्या ठिकाणी घट नाही. घट नाही हे सुद्धा काय, आणि घट आहे बघा. मग दोन्ही प्रकारचं प्रकाशन कोणी केलं, ज्या चैतन्याने केलं ते चैतन्य याच्यावरून काय आहे, कारण ज्ञानाशिवाय प्रकाशन झालं का ते, ज्ञान स्वरूप कोण आहे, आत्मा. विश्वभासत असेल येणे लपालेने, आपल्याला जगत येत असल्यामुळे अंतर्गत असलेला परमात्मा आपल्याला दिसत नाही. तो काय करतो, तुझ्याकडे हे टाकलो ना, तर उदाहरणार्थ आपण जे पाहतो काय काय काय, एखादा वर्ष म्हटलं काहीच नव्हतं ना, कुठेतरी लग्न होतं, कोणीतरी समारंभाकरता कोणीतरी मनुष्य गेला, काय म्हणलं लग्न अमका झाला आणि तमका झाला, सगळं काय. तो सगळ्या लग्नाचं काय करतो, म्हणजे कोणाच्या प्रकाशाने, सूर्याच्या प्रकाशाने. मग तो असं म्हणतो, पहिले कोण दिसतो, सूर्यप्रकाश, आणि त्याच्या प्रकाशाने काय दिसते, लाईट गेली म्हणजे अरे अंधार सगळा. तसंच ज्याच्या प्रकाशामुळे तुम्हाला सगळं दिसलं का नाही. अगोदर ज्ञान कोणाचं झालं, प्रकाशाचा, आणि त्याच्या प्रकाशाने झालं. असं अगोदर ज्ञान कोणाचं, ते स्वरूपाचं, आणि त्याच्या प्रकाशाने काय दिसते. तो जर प्रकाशमान नसता तर तुम्हाला काही दिसलं असतं का. मग तोच दृष्टांत दिलेला आहे. म्हणून एक 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 दृष्टांत, विश्वभासत असे जेणे लपालेने, परमात्मा प्रकाशन करतो पण तो दिसतो का, त्याप्रमाणे आगव्याची दिसणे लपालेने, शिंपी पण हारपे तव तव खरे होय, आहे ते का दोरी लपता सापे
विवर्ताचे दृष्टांत आहे का? त्याच्यामध्ये सर्प भासत असल्यानंतर धुरीचं ज्ञान होते का? रजत भासत असल्यामुळे शिंपेचं काय होत नाही? मग शिंप नाही का? दोरी नाही का? हे सगळं असंच लावायचं बघा. चंद्रासाठी आधी सूर्य जे तेजेची आहे फारे जयाची निराधारे प्रकाश. चंद्र सूर्य वगैरे या सर्वाच्या ठिकाणी आहे. या हे पहा, मग सूर्यप्रकाश काय करतो याचं ज्ञान करून द्या. कोणाचं? खांबाचं. बरं आता सूर्यप्रकाश आहे ना, तो कोणाचं ज्ञान करून देतो? नाही आलं का लक्षामध्ये? हे पहा, चंद्र सूर्य आधी थोरे हे का फार आहे ते जयाचे आकाश आहे. या ठिकाणी प्रकाश आहे. प्रकाशाने खांबाचं काय केलं? आणि प्रकाशाचं प्रकाशन कोणी केलं? अरे नाही लागलं. या ठिकाणी प्रकाश आहे कोणामुळे कळाला? या ठिकाणी अंधार आहे कोणामुळे कळाला? अरे या ठिकाणी प्रकाश आहे, सूर्यप्रकाश आहे, कोणामुळे कळा? सूर्यामुळे का? नाही सांगा. चैतन्यामुळे. हा असं म्हणून आपण सूर्याच्या प्रकाशामुळे खांब कळाला. सूर्याचा प्रकाश आहे या ठिकाणी, त्याचे प्रकाशन कोणी केलं? असं म्हणा. या ठिकाणी सूर्य आहे, या ठिकाणी अंधार आहे. काय म्हणजे अंधाराचं प्रकाशन कोणी केलं? सूर्याने केलं का? सूर्य वगैरे तर अंधार कुठे जातो? आहे का? जोपर्यंत त्याचा उदय होत नाही तोपर्यंत अंधाराचं राज्य. सूर्याचा उदय झाला म्हणजे अंधार कुठं गेला? या घरातून त्या घरात गेला का? पोरगा एखादा जायला इथून तिकडे हळूहळू गेला का धावत गेला? मग अंधार नावाचं तत्व मीमांसक लोकांनी मानलेलं आहे. म्हणून चंद्र सूर्य आधी थोरे जे तुझे जे पारे हे लोकांना प्रकाश देणारे. जयाचे निराधारे प्रकाश रे. म्हणजे हे कोणापासून? यांच्या ठिकाणी असलेला प्रकाश कोणाचा आहे? आत्म्याचा आहे. जे वस्तू की तेजो राशी, ती वस्तू कशी आहे? नतद्वास येते सूर्याचं आहे. रविधी बहिराधाविधी अदृष्ट दर्शनी. अदृश्य म्हणजे काय? ती परमात्मा वस्तू जे तेजाची फळे जयाचे आणि आधारे प्रकाश रे. ऐका, सूर्यप्रकाशामुळे आपल्याला खांबाचं काय झालं? सूर्यप्रकाशच नसता तर वस्तू की तेजोराशी सर्वभूतात्मक सूर्य अशी जी वस्तू म्हणजे परमात्मा वस्तू सर्व शरीरामध्ये विषमतेने व्यक्त आहे का? समान आहे. कोणत्या साखरेचे अनेक खडे जरी असले, ते लहान मोठे जरी असले तरी त्याच्यामध्ये साखर कशी असते? गोडी कशी असते? सारी. सर्वभूतात्मक सूर्य थोडी पुढे. चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशाचे म्हणून चंद्र सूर्य कडवतात. प्रति वस्तूच्या प्रकाशा या लागी तेजसा ते वस्तूचे अंग. चंद्र सूर्य सुद्धा कडवच आहे. कडवच समजलं काय पाहिजे? सूर्य किरण असतात. ते लहान लहान पोरं काय करतात? आरसा असा धरतात आणि असा करतात. भिंतीवरती काय पडतो? पहिला प्रकाश कोणता आहे? सामान्य. आणि दुसरा कोणता आहे? विशेष. मग विशेषत्वाने दिसतोय कोणाच्यामुळे? तुझ्याकरता सामान्य काय केलं पाहिजे?
हे पहा लाकूड आहे, इंधन आहे, त्याच्यामध्ये काय असतं, कोणता अग्नी येतो, आणि घर्षण केलं तर आहे का? आणि जयाच्या प्रकाशी जगार्पे निश्चतेची चंद्रार्केची सचंद्र निर्देश सगळे ब्रह्मवस्तूचं वर्णन चालू आहे बा. कारण ती वस्तू कशी आहे, सद्रूप आहे. पुढे काय, ती चिद्रूप आहे म्हणून सर्वाचं काय होते, प्रकाशन. ती तर चिद्रूप नसती तर प्रकाशन झालं, जडांधकार झाला असा. म्हणून ती कशी सद्रूप आहे. पुढे आणि पुढे याचं खोलवर वर्णन चित्सुकी नावाचा ग्रंथ आहे, चित्सुकाचार्याने. आणि त्याच्यामध्ये त्याचं वर्णन. आम्ही ते गोपाळ शास्त्री गोरे होते ना, त्यांच्याकडे निवृत्तीवान मुक्तीवा आम्ही जायचे. तर चित्सुकी केवळ परमात्मा सद्रूप कसा आहे, चिद्रूप कसा आहे, अनुमानाने त्याचं वर्णन कराय ग्रंथ आहे. संस्था संपली म्हणजे अधिक तुम्हाला जर पाहिजे असेल तर ग्रंथ काय करा, मला हेच तर थोडं चाललंय. अनुमाना सांगून त्याची काय केलेली आहे, सिद्धी केलेली आहे. काही काही गोष्टी अनुमानाने सिद्ध कराव्या लागल्या. ज्या ते डोंगरावरती धूळ दिसतो त्या दिवशी काय असलं पाहिजे, अनुमान म्हणणार. बरोबर ना. तरी प्रबोधन मिळे स्वप्नेची दिंडी कानोरेची सांजोळे मृगतृष्ण. आपण जागा झालो, मग स्वप्नातली दिंडी काय होते, कुठली दिंडी, स्वप्नातली दिंडी निघते का? स्वप्नेची दिंडी, स्वप्न कुठेपर्यंत, जोपर्यंत जाग येत नाही, जागायला की स्वप्न कुठे गेला. मग स्वप्नातले पदार्थ कोण झाला होता, परमात्मा आहे की. जागृतीतले पदार्थ कोण आहे, परमात्मा. स्वप्नातले पदार्थ कोण झाला, आपणच झाला होता. स्वप्नाप्रमाणे जागृती यायचा, तसा अज्ञानातून जागा झालेला, स्वप्नातून जागा झालेला आपण असं म्हणतो. स्वप्नातले पदार्थ कोण झालं होतं, मी. त्याप्रमाणे अज्ञानातून जागा झालेला ज्ञानी महात्मा आहे. सर्वत्र कोण आहे, पण कोणत्या याच्यातून जागा झाला पाहिजे, असं. आपण हे पाय, जसं स्वप्न पडतं ना, आपण झोपेमध्ये यावं. झोपेमध्ये असतानाच काय पडते, तसेच अविद्या म्हणजे झोप आहे. आणि त्या अविद्येमध्ये हे जगतरूपी काय आहे, ज्ञान झालं की अविद्या संपली, जगतरूपी स्वप्न जागा झाला की स्वप्नातले पदार्थ संपले. म्हणून हे जगत सुद्धा किम स्वरूप आहे, स्वप्नाप्रमाणे. ठिकठिकाणी काय गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, दुसऱ्या गीतेच्या अध्यायामध्ये. ना तरी प्रबोधनिले वेळी स्वप्नेची दिंडी कानोरेची सांजवेळे मृगतृष्ण. सूर्य अस्ताला गेला, मृगजळ भासते का मग, तैसा जे वस्तूच्या ठाई कोणीच का आभास नाही, विशेष नाही, ते माझे निर्धाम पायी पाठाचे. तिथे विशेष कोणताच नाही. मानवाला सामान्य दोन रूप असते, एक सामान्य आणि विशेष. सामान्य रूपे आत किंचित करत, लाकडामध्ये अग्नी आहे की नाही, पळतो का तो, मग तो प्रकाश देतो का तो, नाही म्हणायचं का. सामान्य रूपाने, कोणत्या रूपाने, आणि असा केला ना विशेष रूपाने. जसा सामान्य रूपाने परमात्मा आहेच की, तैसा हृदयामध्ये मी बंधू भक्तीच्या द्वारा विशेष व्हावं लागतं. एवढा प्रभाव आहे. मग भक्तीने काय होतं, तो
सकीर्ती माना सविवार. त्याची भक्ती केली म्हणजे मग काय होत असं आपल्याला दृश्य होतं. रूप पाहता लोचने सुख झाले साधने. मग मात्र रूप वगैरे सगळं दिसते आपल्याला. असं हे भगवंताचं स्वरूप आहे. ते माझे निर्धाम पाही ज्ञानदेवा घर. आपलं मूळ स्वरूप कुठं आहे? शरीर हे मूळ स्वरूप आहे का आपलं स्वयंचैतन्य मुख स्वरूप आहे? त्या विचारसागरामध्ये आहे ना. आपण शरीराला मी म्हणतो विपरीत ज्ञान आहे. ते कोणतं ज्ञान? मग तुम्ही आहे तरी शरीर जर तुम्ही नाही तर कोण आहे? मन बुद्धी चित्त अहंकार आहे का तरी? मग आहे तरी काहीच नाही म्हटलं तर अभाव येईल. ते काय होईल? महाभाव स्वरूप का? मग कोण आहात तुम्ही? चिदानंद रूप. त्याला निर्धार म्हणतात. पुढते जे ते तर गेले तर नाही ते जे मागवते. या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा ते माघारी येत. गंगा समुद्राला मिळण्याकरता गेले. परत आले का पुन्हा? मग गेले की एक महोदधी का मिळले शोध ज्याचे. जशा नद्या समुद्रामध्ये मिळून जातात. लवणाची कुंजरी सुधरी आहे. हापटीन कशाची आहे? मिठाची. आणि धुण्याकरता कुठं नदी? लवण सागरी. बरं का? समुद्रामध्ये अन्वयाची माघारी पडली. मग समुद्रामध्ये नंतर शिल्लक राहत असेल संपली. नाना गेली अंतराळा. नाही तुझ्या अग्नीच्या जाळा. नाही तप्तलो जाळा. ते बाहेर असताना स्वयंपाक करायचा असला म्हणजे एकदम भाकरी टाकतात का अगोदर तवा तापावा लागतो. बरं तवा तपला का थंड आहे कशावरून समजायचं? आता पाणी टाकायचं. पाणी त्याच्यानंतर मुरलं तर तवा काय झाला? शहाणी बाई आणि येडी बाई म्हणजे असं हात घालत आणि झटका दिला जास्ती करते. शहाणी बाई असं पाणी टाकून दवा तपला असलं म्हणजे पाणी. त्याप्रमाणे देवी मसी एकवट जे झाले ज्ञाने. आपण जीव दशेमध्ये आहोत. ज्ञान काय करते? जीव ब्रह्माईव एकरूप करून टाकते. ज्ञान आपलं एकरूप करते म्हणजे प्राप्ताचीच काय आहे? मूळचा जीव किम स्वरूप आहे. पण आपल्याला काय समजतो? आहे का रे? आहे मूळचा सिंह स्वतःला मेंढी समजतो. मग सिंहपणा आणून देतो का मेंढीपणा घालवतो? मेंढीपणा गेला की पुन्हा सिंह जसा घ्या. तशी जीवरूपी भ्रांती केली की जीव किम स्वरूप आहे. एक 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 दृष्टांत. त्या पुनरावृत्तीची वाट मोडली का? पुनरावृत्तीची वाट म्हणजे पुन्हा पुनरुपी जननम पुनरुपी. ही वाट काय झाली? त्याची कुंडली धारण झालं. ते तर प्रज्ञा पृथ्वीचा राव म्हणजे अर्जुनाला विशेषण देतात. अर्जुन बरं का म्हणजे नुसत्या इथलाच राजा नाही तो. मग कोणाचा राजा आहे? सगळ्याचा. प्रज्ञारूपी पृथ्वी. बुद्धिमान आहे अर्जुन. जी परमात्म्याला विषय करते तिला बुद्धी म्हणायचा. आणि जी शरीरालाच विषय करते तिला काय बुद्धी म्हणायचा? बरं का? ग्रामीण दृष्टांत आहे का? म्हणजे कोणाला कोणताही विषय जाऊ दे सामान्य. जी पतीलाच विषय करते तिला पतिव्रता. पती सोडून अन्याला विषय करत असेल तिला पतिव्रता म्हणतात. पतिव्रते जायचं नारायण कैसा. ते आम्ही होतो स्वामी महाराजाकडे. आम्ही बसलो होतो. एक सिनेमामधला मोठा डायरेक्टर आलेला होता. दर्शन बिर्शन घेतला. असा बसला बराच वेळ. आम्ही आपल्या चर्चा करायला लागलो. म्हणलं कुठले
मुंबईच्या सिनेमातला हॉलिवूडमधला दिग्दर्शक मतदान झाला. माझ्या गोष्टी निघाल्या. म्हटलं बा कसं काय आलं. मतदानी सांगितलं होतं. म्हणलं जेवढे सिनेमामध्ये काम करणारे आहे बरं का, त्यांना त्या सगळ्या वेश्या आहे म्हणा. काय आणि तिथले माणसे काय आहे तसेच आहे. एक प्रकार पडलेला आहे. बायाला तेवढं माणसं काय करतात, दूषण देतात. आपला पती सोडून दुसऱ्या पतीला हे मानणारे म्हणून आपण काय देतो. मग आता माणसाला सुद्धा दूषण दिलं पाहिजे. माणसे सुद्धा काय त्या वेश्या आहे तर हे वेश्या आहे. अलीकडे काय आहे सगळं असाच प्रकार आहे. हे कॉलेजचं शिक्षण विचित्र शिक्षण आहे. संहिता काय कुठलं आनंदाची गोष्ट आपली ते एकत्रीकरण आहे त्याच्यामुळे. मग आपल्या संस्थेतली घटना कशी आहे, फक्त मुलालाच काय करायचं शिकवायचं. मुलं खेळ नाही तर उद्या मुली म्हटल्यानंतर 400 मुली 400 शिकवायला मास्तरीन ठेवलं. आहे बरं आहे. तेव्हा मी कल्पना नाही बघा. ते पंढरपूरला आमचं कीर्तन होतं. पकवास ठेवला. पकवास वाजवणारा कोण, पकवास वाजवणारा कोणी नाही. मग एक बाई उठली, म्हातारी होती. ते पकवास वाजवलं. म्हणलं बाबा मी पकवास वाजवत असते. म्हणलं काय म्हणायला लागली. म्हटलं आधीच आनंदी गोष्ट आहे. बायाच्या भजनामध्ये तुम्ही काय करीत जा वाजवा. म्हटलं तुम्ही नाही मला वाजवता येते वाजवता येते म्हणून म्हटलं ते वाजवायचं नसते. बाई ते कोणी वाजवलं पाहिजे. आता अलीकडे काय होईल पुढचं काय सोडून नाही म्हटलं. म्हणून आपला संप्रदाय शुद्ध राहिला. काय राहिला पावित्र्य तसंच आहे. किती मोठा जरी कीर्तनकार असला तरी पेटा काय केला पाहिजे. सतना नेसून कुठे कीर्तन करतो का. जाऊ दे. इथं प्रज्ञा पृथ्वीचा राहा पाडतो म्हणे. मग भगवंताला म्हणायला लागले. म्हटलं देवा एक विनंती आहे की देवाची आम्ही तुम्हाला विनंती करतो. आमच्या विनंतीला तुम्ही मान द्या. तरी देवेशी एक स्वयंएकाद्वी मग मागवते नाही येते. ते देवेशी भिन्न आहात की अभिन्न आहे. म्हणलं जे देवेशी एकरूप आहे आणि जे तुम्हाला प्राप्त झाले ते पूर्वी भिन्न होते का. भिन्न आहात की अभिन्न जी. तरी भिन्नाची अनादि सिद्ध तरी नाही. भिन्न असेल तर किती प्रयत्न केला तरी ते काय राहणार. भिन्नच राहणार. इस्लाम धर्म वेगळा, हिंदू धर्म वेगळा. कारण मुळामध्ये काय ते किती प्रयत्न केला तरी एकरूप होणार आहे का. शक्य आहे का. आणि एकरूप असता तर पाकिस्तान कशाला मागितलं असतं. भिन्न आहे म्हणून तर काय मागितलं. पाकिस्तान मागितलं. भिन्नाची अनादि सुद्धा तरी नाही ते संबंध. जे फुला गेले शतभर तेव्हा फुल आणि भ्रमर हे मुळामध्ये कसे आहे भिन्न आहे. जरी आणखी भ्रमर कशावर बसला मग काय फुल होतो का तो. किती जरी वेळ बसला तरी फुल ते फुल आणि भ्रमर ते दोन्ही एकरूप होऊ शकत. ते घेतलेले हे पहा फुला गेले ते षटपद म्हणजे भ्रमर फुलं होत असतात का. लक्षावून येणारेचे लक्ष निभावून जायचे. बाण असते ना तो लक्षाला मारत असतात. बाण वेगळा आणि खांब
मागोदे पडते तैसे बाणाला त्या खांबाला बाण लागल्यानंतर तो बाण कुठं खांबत असो का? त्याप्रमाणे ना तरी तुझी जे स्वभाव तरी कोणी कोणाचे मिळावे आणि आपण माझी आपण रूपावे शास्त्री काय काय तूच जर सर्व आहेत मला येऊन मिळाले असं म्हणता येत. आपण याची रूपावे. बाण आपल्याला रूपत असतो का? बाणाला बाण रुपतो का? त्याप्रमाणे म्हणून तुझीशी अभिन्न आहे अजिबा. तुझा संयोग वियोग देवा म्हणून तुझ्याशी अभिन्न असलेले असे संयोग वियोग देवा. संयोग आणि वियोग नाही बोलावं अवयव आहे का? टोपीचा आणि डोक्याचा काय होतं? संयोगही असतो आणि काय असतं? आणि डोक्याचा माणसाचे काय असतं? संयोगही असतो ना. काय टोपी विसरून आला एखादा विद्यार्थी मान्य आहे घरी राहिली असेल टोपी ना मला डोकंही विसरून आला. डोक्याचा संयोगही नाही काय नाही टोपीचा संयोगही आहे. बरं आपले तुमचा वर्ग बरा आहे आज आपलं. मग काय पोरं पाठाला जे आहे दारापर्यंत यापर्यंत टोपी कुठं दिसते? आणि दाराच्या दारा बरं आहे लाभ घातली हेच पुष्कळ आहे. अलीकडे काय आहे सूचना नेसलेला आणि टोपी घातलेला विद्यार्थी दिसला लोक म्हणतात तो वारकरी शिक्षण संस्था झाले. आणि अलीकडे काय झालेले डोक्याला काय नाही टोपी नाही आणि इजार. आता कोणती पद्धती? पाश्चिमात्य पद्धती आहे. कोणती पद्धत? टीका करण्याची याचं कारण नाही. तुम्ही पहा की 85 वर्षाचा म्हातारा दिसला तरी त्याला पॅन्ट नेसलेला असं काय नेसलं? तुम्ही पहा की एखादा सुद्धा धोतर नेसणारा काहीच करत नाही. आता त्याचा अर्थ असा आहे पाश्चिमात्य संस्कृतीने आणि उठाव केला असल्यामुळे भारतीय संस्कृती काय पडली? लोप होईल. बघा काय होईल? कुठं दिसतं का तुम्हाला? कपाळाला लागत नाही आणि डोक्याला काही नाही टोपी नाही. हे असंच चालणार आहे. पाश्चिमात्य संस्कृती आली ना आणि ते पाश्चिमात्य संस्कृती जोराने तिने काय केलं? हे बरं आपल्या धार्मिक संस्कृती आश्रमात टिकून आहे का? आणि पाश्चिमात्य संस्कृतीने सगळे शाळा कॉलेज काय केलेलं आहे? व्यापून टाकले. मी बाकी सगळे कॉलेज शाळेमध्ये काय आहे सगळं फक्त काय मामांच्या कॉलेजमध्ये वारकरी पोशाखात फक्त कोण जात होते? मामाच आहे. त्याने पोशाख कधी बदलला आणि बाकी म्हणजे सगळे नेकटाय लावला. काय भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे? 300 माणसं जरी दिसली त्याच्यामध्ये फक्त 10,000 टोपीवाला आहे. धोतर नेसून आहे बाकी सगळे बरे 10,000 गाठ शिकवले. संस्कृती शिकवली. मामाची नाही का त्यांनी काय टिकवली? संस्कृती शिकवली. त्यांनी एकटा काही नाही. म्हणून तुला जे मिळाल्यानंतर माघारी येत असतात ते कोण आहेत? बरं का हे विश्वतोमुखामाते बजावे. विश्वतोमुख परमात्मा काय? विश्वाच्या रूपाने कोण नटलेला आहे? परमात्मा. विश्व आहे का परमात्माच आहे? माझी विस्तारलेपणाची नावे हे जगाची नव्हे जैसे दूध मराले स्वभाव येते तसा सर्वत्र कोण आहे? परमात्माच आहे. बुजावे जो हे आक्षेपी अर्जुनाचा तो शिरोमणी सर्वज्ञाचा असा अर्जुनाने शंका केल्यानंतर परमात्मा सारे सामान्य विद्वान आहे का सगळ्या विद्वानाचा शिरोमणी आहे? सर्वज्ञ. तोषला बोध शिष्याचा हा बोध आल्यानंतर नाही का एखादा विद्यार्थी मेरिटमध्ये आला किंवा 50 पैकी 50 मार्क मिळाले म्हणजे शिकवणाऱ्याला काय होतं?
आनंद होतो. ना तर एखादा पोरगा काहीच अभ्यास नाही, धाकाने परीक्षाच देत नाही, मग शिक्षकाला आनंद होतो का? मग असे विद्यार्थी बरं का कीर्तनाची परीक्षा देतात, प्रवचनच देतच नाही. आता नियम काढला, प्रवचनाची परीक्षा दिल्याशिवाय कोणाची परीक्षा देता येत नाही. नाही तर त्याच्या धाकानं परीक्षा देणार नाही. बरं का तेव्हा काही काय असं ना 5-10 मिनटं जरी बोलता आलं तरी सुद्धा काय द्यायचे, असे 2-4 पोरं मिळून काय करायचं, प्रॅक्टिस करायची त्याची. काय त्याच्यात काय श्लोक कुठला आहे, कोणत्या श्लोक महात्मा 1-2-3 गोष्टी बसून आणायच्या आणि त्याच्यामध्ये लावायच्या. ये विवेकी खोले पाहिजे तरी मी तुझे सहज आहे, आणि आज वाच नाही उजे. विवेकाच्या दृष्टीने आपण जर पाहायला लागलो तर त्याच्यामध्ये भिन्न भेद दिसून येत नाही. जैसे पाणीयाचे वेगळ आपजता दिशी कल्लोळ, हिरवी तरी निखिळ पाणी. तरंग आणि पाणी दोन दिसतात आपल्या. तरंग काय दिसतो वेगळा आणि तात्विकदृष्ट्या विचार केला तर मग तरंगाच्या रूपाने कोण आहे? सुवर्णावळी आणि लेणी गमली भिन्न आहे. मग पाहिजे जाऊ सोन्यावे. अलंकार आणि सोनं दोन वेगळं दिसत असते, पण अलंकारातही कोण आहे? सोनच आहे बरं का. तसे ज्ञानाची आहे दिठी माझ्याशी भिन्नाची जे न भिन्नपणा ती उठी अज्ञाना. अभिन्नपणा कोणामुळे दिसतो? ज्ञानामुळे. आणि भिन्नपणा कोणामुळे दिसतो? अज्ञान आहे तोपर्यंत वेगळे दिसते. अज्ञान झाला समजता श्री अनंत रूप आहे. बाप रखमादेवर आणि साचुकाराने वस्तू विचारे कायचे मध्ये एकाशी दुसरे भिन्ना भिन्ना व्यवहारे. आणि वस्तुस्थितीने पाहिल्यानंतर माझ्याहून वेगळं असं काहीही नाही. आगावेचे आकाश सोनी पेटे बिंबचे जे हाती उठी तरी प्रतिबिंब के उठी लक्ष्मी शिरे. आपण आरशामध्ये पाहायला लागलो, आपण बिंब आरशामध्ये दोन आहे का एक आहे? आरसा बाजूला केला तर का कल्पांताची पाणी काय ओर भक्ती धनंजया म्हणून कायची विक्रिया आहे. ज्यावेळेला आणखी प्रलय काळ होत असतो त्यावेळेला सगळं पाणीच पाणी. सगळे भेद काय होतात? अग्नी लागला म्हणजे लाकडातले भेद काय होतात सगळे. त्याप्रमाणे दृष्टांत घेऊन हा सिद्धांत आहे. ओघाचे मेळे पाणी उजूपडी वाकुळे झाले. पाणी सरळच असतं, पण दांड जसा असाल तसा. असा असेल तर पाणी असं होतं, असं असलं तर पाणी. पाण्याला कुठे सरळपणा वाकडेपणा आहे का? त्याप्रमाणे दृष्टांत या ठिकाणी योम चौफळे की वाटोळे हे ऐसे कैसे नि मिळे घटमटे भेटाळे तसे. योम चौफळे किंवा आकाश कुठे चौकाने गोलन सरळ आहे का? मग कोणाच्यामुळे दिसते? उपाधीमुळे. निद्रेचे नि भरे आणि एकले जगन भरे. बरं काय आपण झोपी गेलो म्हणजे आणि संपूर्ण हे स्वप्नेचे जणी अवतारे रायपणे. झोपी गेलेला मनुष्य आहे त्याला वाचण्यामुळे स्वप्न पडत असते. आणि स्वप्नामध्ये जे काही पाहतो ते खरोखरच आहे का पुन्हा जागा झाला तर जसाच्या मिळाले किडाळे वाणी भेदाची जुळे. शुद्ध सोना आहे, सोना आहे, त्याच्यात हीनपण जर काही जर घुसळलं तर ते त्याच्या युगाने मलिन होत असे. त्याप्रमाणे स्वमाया वेटाळायची होते. मायेमुळे परमात्म्याच्या ठिकाणी दूषणपणा आलेला आहे. जरी माया उपाधी
जर बाजूला केली तर परमात्मा काय किम स्वरूप आहे? तो शुद्ध स्वरूप आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती काय आलेलं आहे? नाही का, उपाधीमुळे आणखी त्याचा आरोप कोणावर केला जात असं याच्यावर गेला. वास्तविक जो काय एखादा आंबा असो की पेळी म्हणा शुद्ध आहे बघा, पण ते त्या पिशवीत आणला तर त्याला पाणी सुटते. काय सुटते? मलिनपणा शुद्ध आंब्या असताना देखील कोणामुळे आला? पिशवीमुळे. अंध्यान एक रुडे त्याने केव्हा मी पद्म मांडले, मग ते विवरणी की जे पुढे. अज्ञान एक रुडे त्याने, अज्ञानाला म्हणजे माणसाला वाटत असं मी कोण हवं, ते विवरणी की जे पुढे. मग मी आपल्या स्वस्वरूपाचा विसर पडतो. मी कोण हवं, देहाच मी हवं अशा बोधावरती काय करतो तो. किती जरी सांगितलं तो देह नसून काय परब्रह्म स्वरूप आहे सिंहच. तुम्हाला गेली का गोष्ट, त्याला लाख सांगितलं तो मेंढी नसून काय, पण त्याला एकाएकी पडते का ते? तसं शास्त्र सांगतं चिदानंद रूपात. ज्ञान स्वरूपावरती देहबुद्धीही जाऊ शकत. पुढे देव मी असे ममाय वांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षे. ममाय वांशो जीवलोके जीव म्हणून जीवा जीव नसून वेदांतशास्त्रामध्ये खूप विवरण केलं असते. ते विचारसागर तुमचा वृत्ती प्रभाकरवाचा विषयच त्यांचा आहे. कोणता आहे? जीव ब्रह्म आहे. बरं का, अधिकारी विषय प्रयोजनाने संबंध. विषय कोणता आहे? विषय जीव ब्रह्म आहे. जीवा जीव नसून किम स्वरूप आहे? हा वेदांतशास्त्रातल्या ग्रंथाचा काय. मग ज्ञान काय करते? जीव बुद्धी घालवते आणि कोणती बुद्धी आणते? मी ब्रह्म आहे या बोधावर. मग शुकाचार्याने काय केलं? मग परीक्षेची कोणती बुद्धी घालवते? हा कोणत्या बुद्धीवर आणला? जीव मरण कोणाला आहे? मरण आहे का या देहातून त्या देहात जातो? काय या मनुष्य देहातून पुन्हा कोणत्या देहात जातं ते काही सांगता येत नाही. यम यम बाबी एवढा भरतराजा एवढा पण हरणी गरबा गेला. मारत असतो का पुन्हा या देहातून? झोप कशाला म्हणतात? त्याच देहामध्ये जागा होण्याला झोप मिळाला. आणि मरण कशाला म्हणायचं? एका देहातून. आणि ब्रह्मज्ञान झाला तर नष्ट होते. जीवदशा काय गेली? संपली होते. म्हणून मनःष्ट आणि इंद्रियाने प्रकृतीस्थाने. तेव्हा विश्व कसा भोग घेतो अधिक विवरण त्याचं केलेलं आहे. त्याचा विचार काय करू?